नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज पुन्हा एकदा एक शॉर्टकट मेथड घेऊन आलोय इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्ससाठी. तर मॅट्रिक्सची ऑर्डर 3x3 असेल, तर इन्व्हर्स कसा काढायचा? ते आज आपण बघणार आहोत. हा एक प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. त्याला आपण ए म्हणून घेऊयात. तर कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्यापूर्वी तो सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे हे आपण पाहतो. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट असतो. तर नॉन सिंग्युलर म्हणजे काय? डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0 असला पाहिजे. मग आता पहिल्यांदा आपण डिटर्मिनंट ए काढूयात त्याचा आणि तो येतोय -3 आणि तो नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजे या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. आता शॉर्टकट मेथडने आपल्याला डायरेक्ट इन्व्हर्स मिळत नाही. आपल्याला पहिल्यांदा ॲडजॉइंट ऑफ ए मिळतो. तर ॲडजॉइंट ए मिळण्यासाठी दिलेला मॅट्रिक्स पहिल्यांदा आहे तसा लिहून घ्या. पहिल्या 2 रो खाली आहेत अशा रिराईट करा. पहिले 2 कॉलम आहेत तसे रिराईट करा आता. ओके. एकदा हे लिहून झाल्यानंतर आता पहिलं काम करायचंय. पहिली रो आणि पहिला कॉलम आपल्याला डिलीट करून टाकायचा आहे. तो कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचा नाहीये. आता पहिले 2 कॉलम बघा आणि त्याच्यातून आपल्याला छोटे-छोटे डिटर्मिनंट तयार करून त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता पहिल्यांदा हे 2 हे 4 एलिमेंट आहेत. त्याचा छोटा डिटर्मिनंट आणि आपल्याला त्याची व्हॅल्यू लिहायची आहे. काय येते ती व्हॅल्यू? -3 -0 -3 आली. चला पुढं. पुढचे 4 एलिमेंट 0 -0 काय येतोय? 0. पुढचे 4 एलिमेंट 0 -0 काय आला? 0. तुमच्या एक लक्षात आलं का? मी इकडे कॅल्क्युलेशन कॉलम वाईज केले, पण इकडे लिहिताना कसे लिहिलेत? रो वाईज. का बरं? कारण आपल्याला ॲडजॉइंट कसा येतो? ट्रान्सपोज करून येत असतो. त्यामुळं कॉलम वाईज कॅल्क्युलेशन, पण लिहिताना रो वाईज लिहायचे. चला आता पुढचे 2 कॉलम्स 0 -3 काय आला? 3. पुढचे -1 -0 -1 पुढचे 4 एलिमेंट 0 -0 काय आहे? 0 आहे. आता फास्ट कॅल्क्युलेशन करा तुम्ही. ओके. हा काय मिळतो आपल्याला? हा मिळतो आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए. आणि त्याच्यावरून इन्व्हर्स काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. आणि मग हा इन्व्हर्स काय येईल बघा. -1/3 आणि हा मॅट्रिक्स आलेला आपला -3 0 0 3 -1 0 -9 -2 3 हा झाला आपला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. अजून एक प्रॉब्लेम करूयात फास्ट. बघा एक तुमच्या समोर डिटर्मिनंट आहे त्याला मॅट्रिक्स आहे त्याला ए म्हणूयात. त्याचा डिटर्मिनंट बघा किती येतोय काढून तो. डिटर्मिनंट याचा येतोय -2 आणि तो नॉट इक्वल टू 0 आहे. त्यामुळे इन्व्हर्स एक्झिस्ट आहे. कसं लिहायचंय आता मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे आहे तसं लिहून घ्या पहिल्यांदा. पहिल्या 2 रो आहेत तशा खाली. पहिले 2 कॉलम शेवटी प्लेस करायचेत. पहिली रो आणि पहिला कॉलम डिलीट आणि छोटे-छोटे डिटर्मिनंट्स काढायला सुरुवात करूयात आणि आपल्याला काय मिळतो तो ॲडजॉइंट ऑफ ए मिळून जाईल. 2 -3 -1 2 -1 1 3 -4 -1 9 -1 8 0 -6 -6
2 minus 0, 2. 1 minus 6, minus 5. 3 minus 0, 3. And last 0 minus 1, minus 1. हा आला तुमचा ॲडजॉइंट ऑफ ए. आणि मग याच्यावरून इन्व्हर्स काय आहे? ए इन्व्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला मगाचाच वापरायचा आहे. -1/2 आणि हा आहे तसा मॅट्रिक्स लिहा. -1, 1, -1, 8, -6, 2, -5, 3, -1. झालं आपलं हेच आन्सर आहे लक्षात घ्या. हा एक प्रॉब्लेम तुम्ही ट्राय करा आणि कमेंट्समध्ये नक्की आन्सर टाका. अशाच नवनवीन ट्रिक्स पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.